नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, दुचाकीस्वारासह सहप्रवाशांनाही हेल्मेटचा वापर करण्याच्या आदेशाच्या अनुषंगानं शहर पोलिसांकडून सुरुवातीला जनजागृती करण्यात येणार आहे। दुचाकी चालवताना संबंधितांनी हेल्मेटचा अधिकाधिक वापर करावा यासाठी प्रोत्साहन दिलं जाणार असून तुर्तास कारवाईचा बडगा उगारण्यात येणार नाही, असं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुरुवारी स्पष्ट केलंय। परिस्थितीचा आढावा घेऊन नवीन वर्षामध्ये जानेवारीमध्ये कारवाईबाबतचा निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलेलं आहे। रस्ते दुचाकीस्वार अपघातामध्ये आणि सहप्रवासी यांच्या मृत्यू आणि जखमींचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेल्या दोघांनाही हेल्मेट आवश्यक असून ते नसल्यास कारवाई करण्याचे आदेश राज्याच्या वाहतूक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि अधीक्षकांना दिलेले आहेत। सहप्रवाशांवरती स्वतंत्र हेडखाली कारवाईसाठी ई चलन मशीनमध्ये बदल करण्याची सूचना देखील आदेशामध्ये करण्यात आली आहे। पुणेकर सुरुवातीपासूनच हेल्मेट सक्तीच्या विरोधात असून त्यासाठी नागरी आंदोलन देखील उभं राहिलं होतं। आता दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीला देखील हेल्मेट सक्ती करण्याच्या निर्णयाबाबत नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान जनभावना लक्षात घेऊन तुर्तास दंडात्मक कारवाई न करण्याची भूमिका शहर पोलिसांनी घेतली आहे। दरम्यान शहरामध्ये हेल्मेट सक्ती लागू करू नये या मागणीसाठी आमदार हेमंत रासने यांनी पोलीस आयुक्तांची गुरुवारी भेट घेतली। शहरातील नागरिकांना या सक्तीला सामोरं जावं लागणार नाही अशी ग्वाही हेमंत रासने यांनी दिली। वाहतुकीच्या नियमांचं सुरक्षेसाठी पालन करणं गरजेचं आहे। महामार्गावरती वाहन चालवताना सर्वांनी नियम पाळावेत असं आवाहन देखील रासने यांनी केलंय। दुचाकी चालवताना दुचाकीस्वार आणि सहप्रवासी या दोघांनाही हेल्मेट वापरण्याबाबत नागरिकांचं प्रबोधन केलं जाणार आहे। थेट कारवाईचं पाऊल उचलण्यात येणार नाही। रस्ते अपघातांचं प्रमाण पाहता नागरिकांनी हेल्मेट वापरावं असा आमचा आग्रह असल्याचं पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलंय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे की आता हेल्मेट सक्ती इमिजिएटली लागू होणार नाहीये। तर मग मित्रांनो, एक पुणेकर म्हणून तुमचं यावरती मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।